जीवाच्या रागाच्या आगीत जळून खाक होईल। तुमची लेकरं बाळ उपाशी मरतील। अरे विचार करा, ही बाई देवाचे दागिने चोरू शकते तर अजून काय काय करू शकते। डॅडी, तुमचं म्हणणं पटलंय आम्हाला। यांचं घरदारच चोर आहे। मी तर म्हणतो त्यांचं काय तर निकाल आज होऊन जाऊ द्या। माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी नाही चोरी केली। या माणसाने चोरी केली, हा माणूस खोटं बोलते। मी देवी आईची शपथ घेऊन सांगते, मी नाही दागिनं चोरलं। माझं ऐकून तरी घ्या ना कुणीतरी। काय ऐकून घ्या, चांगली दागिने घेऊन हातात उभी आहेस की आणि म्हणतीस मी काही केलं नाही। खरंच मी नाही केलं। बस झालंय, आता या घराचं नाम निशान मिटवून टाका। हाकलून द्या ना सगळं गावातनं। हाकलून द्या, गावाच्या बाहेर हाकलून द्या, हाकलून द्या। काय झालं? कुणी सुद्धा हात लावायचा नाही माझ्या आईला। काय झालं? काय केलंय माझ्या आईनं? घ्या, सगळ्या गावाने बघितलं म्हणे माझ्या आईने काय केलं। अरे तुझ्या आईने देवाचे दागिने चोरलेत। बस! परत जर काय माझ्या आईबद्दल बोलला ना तर जीभ हासडून ठेवीन। अरे खरा चोर माझी आई नाहीये, योय जालिंदर निंबाळकर, याला बाहेर काढा। ऐ, काय बोलतोयस कळते का तुला? या आमच्यावर असे आरोप करायला आम्ही काय चोर वाटलो का तुला? हा? राजू, दागिने घ्या आणि तुमचा मान आहे। हा, तुमचा मान आहे। हा, हे चोर चोर चोर, आता बघा देवीचे दागिने घेऊन चोर पळायला लागला। आज पकडा। दादा, अरे सगळं काय चाललंय? सांगतो। काजू तयार राहा। विषय का दादा, सगळे रेडी। आज पण तेच केलं जे 21 वर्षापूर्वी या नराधामानं माझ्या आईसोबत केलं होतं। माझी आई दागिने घेऊन पळून गेली असं तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं केलं यानं। पण गावानं एकच बाजू बघितली आणि माझ्या आईला शिक्षा देऊन मोकळे झाले। माझ्या आईची बाजू बघितलीच नाही, त्यामुळे आम्ही पण कायम तिलाच दोषी ठरवलं, तिचा तिरस्कार केला। वाटायचं एखाद्याला आई नसली तरी चालेल, पण आजची आई देवानं कोणालाच नाही दिली पाहिजे। पण आता कळतंय माझ्या आईची काही चूक नव्हती। या नीच माणसानं तिला फसवलं होतं। याला याच्या पापाची शिक्षा आज मी देणार। माझ्या आईला, माझ्या बहिणींना, मला झालेल्या प्रत्येक जखमेचा हिशोब तुला चुकता करावा लागेल जालिंदर निंबाळकर। उद्या
माझी आई माझ्यापासून लांब गेली. तुझ्यामुळं तिच्या प्रेमाशिवाय तिच्या मायेशिवाय 21 वर्ष पोरकं होऊन जगलो आम्ही. तुझ्यामुळं माझ्या बहिणींना गावात टोमणं ऐकून घ्यावं लागलं. तुझ्यामुळं माझा बाप दारू पिऊन स्वतःला संपवत राहिला. तुझ्यामुळं माझ्या आईच्या चारित्र्यावर डाग लागला. तुझ्यामुळं माझ्या आईनं जेलमध्ये भोगलेल्या जखमा, आमची ताटातूट, बापानं दारूमध्ये बुडवलेलं स्वतःचं आयुष्य, या सगळ्याची भरपाई कोण देणार? कोण देणार? डॅडी बसा लवकर गाडीत. ए पटकन चल बंगल्यावर. अरे नाही नाही नाही, गाडी डायरेक्ट बंगल्यावर घेऊन का तिरडी उचलतो कायमची. सूर्याची माणसं आमच्या मागावर आहेत. या आधी आम्हाला बंगल्यावर शोधणार. गाडी बंगल्यावर घेण्याआधी खाणीतली माणसं बंगल्यावर बोलून घे. हा डीसीपीला फोन कर, आमच्यासाठी सिक्युरिटी गार्ड मागव. खाणीतली माणसं बंगल्याच्या बाहेर पाऱ्यावर बसव. अरे बघतो काय, चल लवकर ये चल.